गीता अध्याय 13 श्लोक 5 महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकैश्च पञ्चचेन्द्रियगोचराः। महाभूतान्यहंकारो, न्यचा पूर्ण उच्चार होऊ दे, न्यहंकारो, ह नंतर ङचा उच्चार आहे, आघात येणार नाही कारण तो अनुस्वाराचा ङ झालेला आहे, ते जोडाक्षर नाही आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, बुद्धीमधल्या बूवर आघात, रव्यक्तमधल्या र आणि व्य दोन्हीवर आघात, बुद्धिरव्यक्तमेव च. इंद्रियाणि ईवर आघात, दशैकैच, शै उच्चार छान ऐकू येऊ दे, दश एक असा शब्द आहे, तो आपल्या म्हणण्यात ऐकू आला पाहिजे, अनुस्वाराचा य. दशैकैच, पैच, प नंतर यचा उच्चार, पैच चेंद्रिय गोचराः, चे पूर्ण म्हणायचा, पैचचेन्द्रिय गोचराः. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च. इंद्रियाणि दशैकैच पञ्चचेन्द्रियगोचराः, इंद्रियाणि दशैकैच पञ्चचेन्द्रियगोचराः, इंद्रियाणि दशैकैच पञ्चचेन्द्रियगोचराः, इंद्रियाणि दशैकैच पञ्चचेन्द्रियगोचराः, इंद्रियाणि दशैकैच पञ्चचेन्द्रियगोचराः. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, इंद्रियाणि दशैकैच पञ्चचेन्द्रियगोचराः. संधि विग्रह. महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तम् एव च, इंद्रियाणि दश एकं च पञ्च च इंद्रियगोचराः. महाभूतानि म्हणजे पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि पाणी ही पंचमहाभूत. अहंकारः म्हणजे अहंकार, देहाने जी जी कर्म करतो त्या सगळ्याचा अहंकार. बुद्धी म्हणजे बुद्धी, विचार करणारी बुद्धी. अव्यक्तम म्हणजे मूळ प्रकृती, जेव्हा सर्व गोष्टींची साम्यावस्था असते, अजून त्याच्यातनं नवीन काही निर्माण झालेलं नसते, ती जी मूळ प्रकृती तिला अव्यक्त असं म्हणतात. एव म्हणजे च, च म्हणजे आणि, इंद्रियाणी म्हणजे इंद्रिय, दश म्हणजे 10, एकम म्हणजे एक, च म्हणजे आणि, पञ्च म्हणजे 5, च म्हणजे आणि, इंद्रियगोचराः म्हणजे इंद्रियांचे विषय. शब्द, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत आणि कर्मेंद्रियांचे पण 5 विषय आहेत. हाताने काहीतरी करावंसं वाटतं, पायाने चालावंसं वाटतं, तोंडाने खावंसं वाटतं आणि मलमूत्र विसर्जनाच्या द्वारातून मलमूत्र विसर्जन करावं असं वाटणं, हे कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत. अन्वय. महाभूतानि अहंकारः बुद्धिः च अव्यक्तम् एव च, दश इंद्रियाणि एकं च पञ्च इंद्रियगोचराः. पंचमहाभूत,
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 पंचमहाभूत आहेत. अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती सुद्धा, तसेच दश इंद्रिय, एक मन, तसेच 5 इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. अजून 5 विषय सुद्धा इथे मिसळायचे आहेत. ज्ञानेंद्रियांचे विषय आपण बघितले, कर्मेंद्रियांचेही विषय असतात. कर्मेंद्रिय कुठली आहेत तर हात, पाय, तोंड, मलमूत्र विसर्जनाची 2 द्वारं अशी कर्मेंद्रिय ही 5 आहेत आणि त्यांचेही 5 विषय, त्या इंद्रियांनी करायची गोष्ट म्हणजे त्या इंद्रियांचा तो विषय असतो. या श्लोकामध्ये शरीर कशाचं झालेलं आहे किंवा क्षेत्र त्याच्यात काय काय घटक आहेत हे भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. आपला जो देह आहे तो मुळात पंचमहाभूतांचा झालेला आहे. पृथ्वीच्या अंशापासून आपल्या शरीरातले सगळे जड भाग, हाडं किंवा मांस जे आहे ते जड भाग जे आहेत ते सगळे पृथ्वीचे अंश आहेत. त्यानंतर आप म्हणजे पाणी, आपल्या शरीरात जे प्रवाही पदार्थ आहेत, लाळ, नंतर रक्त, हे जे प्रवाही पदार्थ आहेत ते सगळे पाण्याच्या अंशापासून बनलेले आहेत, आपापासून बनलेले आहेत. वायू जो आहे तो वायू पंचप्राणांच्या रूपाने, पंच मुख्य प्राण आणि पंच उपप्राण ह्यांच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये फिरत असतो. त्याचप्रमाणे अग्नी आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये असतो, पोटामध्ये अग्नी असतो आणि तो अग्नी आपण जे जे अन्न खातो त्या अन्नाला पचवण्याचं काम करतो. अशा प्रकारे अग्नीच्या अंशापासून आपल्या पोटातला अग्नी निर्माण झालेला आहे. त्याला वैश्वानर असं म्हणतात, असं 15व्या अध्यायात पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे. उरलं आकाश. आकाश तत्व आपल्या शरीरात जिथे जिथे पोकळ्या आहेत त्या पोकळ्यांमध्ये आकाश तत्व भरून राहिलेलं आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतांपासनं हा बाह्य जड देह झालेला आहे. पुढे भगवंत सांगतायत की अहंकार, ह्या देहाचा अहंकार आपण जन्माला आल्यापासनं आपल्याला चिकटून असतो की हा देह माझा आहे, हा पहिला अहंकार. त्यामुळे अहंकार हा सुद्धा देहाचाच एक भाग आहे. बुद्धी आणि मनाला इथे अव्यक्त या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. बुद्धी जी विचार करते ती बुद्धी, इथे मनाच्या ऐवजी अव्यक्त असं म्हटलेलं आहे. मूळ प्रकृती, जेव्हा नुकतंच जन्माला आलेलं बाळ असतं त्याला मन ही अवस्था नसते, त्याच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी साम्यावस्थेमध्ये असतात, म्हणून तिला मूळ प्रकृती म्हटलं आहे की जिथे अजून मनाचा विकार निर्माण झालेला नाही, अशी अवस्था म्हणजे मूळ प्रकृती, तिला अव्यक्त इथे म्हटलेलं आहे. इंद्रिय, 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तसेच वाणी किंवा मुख, तोंड, हे हात, पाय, उपस्थ आणि गुद. उपस्थ म्हणजे मूत्रविसर्जनाचं द्वार आणि गुद म्हणजे मलविसर्जनाचं द्वार. ही 5 कर्मेंद्रिय आहेत आपल्या देहामध्ये. 11वं जे आहे ते मन आहे. मन या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी राहून त्या इंद्रियांचा विषय उपभोगतं, असं आपण 3ऱ्या अध्यायातच बघितलेलं आहे. त्यामुळे मन हे 11वं इंद्रिय आणि ह्या इंद्रियांचे विषय, कानाचा विषय आहे ऐकणे, त्वचेचा विषय आहे स्पर्श जाणून घेणे, डोळ्याचा विषय आहे बघणे, जिभेचा विषय आहे चाखणे, नाकाचा विषय आहे वास घेणे किंवा श्वास घेणे, हा नाकाचा विषय आहे. त्याचप्रमाणे तोंड ह्या कर्मेंद्रियाचा विषय आहे बोलणे आणि खाणे,
हातांचा विषय आहे कर्म करणे, पायांचा विषय आहे फिरणे किंवा शरीरामध्ये चलनवलन पायाच्या द्वारे करून आणणे. उपस्थ म्हणजे मूत्रविसर्जनाचं द्वार आणि गुद म्हणजे मलविसर्जनाचं द्वार. मलविसर्जन हे गुद ह्या कर्मेंद्रियाचा विषय आहे. अशा प्रकारे देहामध्ये ही सर्व इंद्रिय, पंचमहाभूतांचे अंश, मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचे अंश मिळून शरीर बनलेलं आहे. एकूण 36 तत्वांचं हे शरीर झालेलं आहे. त्यापैकी 29 तत्व आपल्याला भगवंतानी ह्या श्लोकात सांगितलेली आहेत. उरलेली जी 7 तत्व आहेत ती पुढच्या श्लोकात येणार आहेत. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना आणि धृती ही 7 मिळून एकूण 36 तत्वाचं हे क्षेत्र आहे किंवा आपलं शरीर ह्या 36 तत्वांनी बनलेलं आहे. भगवंतानी मागेच सांगितलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान म्हणजे ज्ञान. त्यापैकी क्षेत्राचं ज्ञान या 2 श्लोकांमध्ये भगवंतानी करून दिलेलं आहे. 5 आणि 6 या 2 श्लोकांमध्ये शरीर कुठल्या तत्वांचं झालेलं आहे ते भगवंतांनी उलगडून सांगितलं. पुढचा श्लोक आपण उद्या बघूया. आज झालेला श्लोक म्हणू आणि थांबूया. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः. हरि ओम तत्सत्.